सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। महात्मा ज्योतिबा फुलेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आज 57वी पुण्यतिथी आहे। त्या निमित्त आज आम्ही सर्वजण नगरपालिकेतर्फे तसेच आरपीआयचे आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष बापू आहे, तिथं सर्वजण बनकर साहेब आमचे, परत कांबळे वहिनी, बडेकर वहिनी असे सगळे सर्वजण नगरपालिके वतीनं आज आम्ही इथं अभिवादन केलेलं आहे। आणि 1 ऑगस्टला परत जयंतीचा पण कार्यक्रम नगरपालिका आणि एक कमिटी जी स्थापन झाली आहे संयुक्त विद्यमाने आम्ही चांगला साजरी करू। आत्ताच आपला इथं पुतळ्याचा आपण इथं पुतळा आपण या वर्षी म्हणजे या वर्षीच आपण कार्यक्रम केला। ते सुद्धा सर्व समाजाला मी आवाहन करतो की सर्वांनी एकत्र येऊन थोडं एकत्र वाटचाल करावी एवढं सांग। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 57व्या पुण्यतिथी निमित्त या नगरीचे प्रथम नागरिक मोहिते साहेब, त्याचबरोबर उपनगराध्यक्ष बनकर साहेब, त्याचबरोबर बडेकर ताई आणि कांबळे ताई, या विभागातील सर्व प्रमुख पदाधिकारी सचिन कांबळे असतील, त्याचबरोबर आमचे रोकडे जावली तालुक्याचे अध्यक्ष आहेत, इकडं विशाल गायकवाड आहेत, अजय घाडगे आहेत, आमचे सन्माननीय नेते गवाळे साहेब, हे सर्व इथं उपस्थित झालेले आहेत। मी या पुण्यतिथी निमित्त अण्णाभाऊंना कोटी कोटी प्रणाम करतो। आणि आताच अमोलजीने सांगितलं की समाजाला जर एकसंघटित राहता आलं तर समाजाचा विकास होईल आणि समाज एकसंघटित राहावा अशी इथल्या प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे। खरं तर आज त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत की इतका स्वच्छ आणि सुंदर पुतळा बसवण्यासाठी बनकर साहेब आणि अमोलजीने फार मोठी मेहनत घेतलेली आहे। मी त्या उद्घाटनाला होतो। एक नगराध्यक्ष आणि नगराध्यक्षाचं रुबाब त्यापेक्षा नगराध्यक्ष सामान्य माणसातला नेता आहे आणि इथल्या सामान्य माणसासोबत राहणं त्यांना आवडतं। त्यांनी कुठेही आपलं मोठेपण न दाखवता एक साधा कार्यकर्ता अण्णाभाऊंचा म्हणून काम केलेलं आहे। त्यामुळं असा नगराध्यक्ष पुन्हा मिळणे नाही। त्यांच्या कारकिर्दीमध्ये एवढं सुंदर काम झालेलं आहे आणि त्यांनी परवाची शब्द दिलेला आहे बनकर साहेबांनी आणि दोघांनी की उद्याची येणारी जयंती ही नगरपालिकेच्या वतीनं आम्ही भूतोना भविष्यात अशी साजरी करणार आहोत आणि अण्णाभाऊंना खऱ्या अर्थानं त्याशी मानवंदना देऊन अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव केला जाईल। आणि अण्णाभाऊंनी सांगितलं होतं की जग बदल या घालून घ्यावं सांगून गेला भीमराव, या 2 लाईनमध्ये आपण अखंड महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास घडवूया। हम सब एक हैचा नारा देत आपण एकत्र होऊया आणि जे काय सुरू आहे त्या सगळ्याला मुंडवादी देऊन विचाराला पुन्हा एकदा एकत्र करूया आणि कवटाळून अण्णाभाऊंच्या या पुण्यतिथी त्यांना हीच खऱ्या आपल्या आदरांजली ठरेल असं मी इथं घोषित करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।